नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवल्याने डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या निवडणुका 50% आरक्षण मर्यादेत घेण्यात आल्यास अनेक जिल्ह्यातील आरक्षणाच्या समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम नागपूर जिल्हा परिषदेत दिसून येऊ शकतो. सध्याच्या आरक्षणाच्या आराखड्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या निकषानुसार एकूण 57 जागांपैकी 33 जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या 33 आरक्षित जागांमध्ये इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी 15 जागा, अनुसूचित जाती यांच्यासाठी 10 जागा आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 8 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बघा तर मंडळी, ओबीसी करिता 10 जागा आरक्षित राहण्याची शक्यता. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50% आरक्षण मर्यादेचे पालन करून निवडणुका झाल्यास एकूण 57 जागांपैकी केवळ 27 जागाच आरक्षित ठेवता येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या 33 आरक्षित जागांऐवजी 27 जागांवर आरक्षण लागू राहण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वाधिक परिणाम ओबीसी आरक्षणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागांपैकी 5 जागा कमी होऊन केवळ 10 जागाच ओबीसीसाठी आरक्षित राहू शकतात. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बघा तर मंडळी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय अंतिम निर्णय घेणार याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.